पुण्यासह राज्यामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर अक्षरशः उन्हाने हाहाकार माजवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं सध्याचं वातावरण काय आहे? पुणे आणि राज्यामध्ये पुढील काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती राहील? तापमानामध्ये वाढ होणार आहे का कमी होणार आहे? हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे एस डी सानप सर आहेत. सर, आपण हा नकाशा पाहतोय ज्याच्यामध्ये तापमान हे जवळपास 42-43 असं दिसतंय. तर साधारण हे कधीचं तापमान आहे आणि आजची नेमकी राज्यातली काय परिस्थिती आहे? ॲक्च्युली बघितलं तर हे कालचं कमाल तापमान आहे. कमाल तापमान हे दुपारनंतर त्याची नोंद होते. तर हे कालचं नोंदलं गेलेलं तापमान आहे. ज्यामध्ये आपण बघू शकतो की अमरावती येथे 46.6 डिग्री सेल्सिअस हे सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तापमान 42-43 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये बघाल तर 44.5 परभणी इथे इतकी नोंद झालेली आहे आणि मराठवाड्यामध्ये जर बघाल तर जळगावला 44.6 डिग्री सेल्सिअस आणि कोकण किनारपट्टीचा जर प्रदेश बघाल तर आपण डहाणू येथे 36.8 डिग्री सेल्सिअस आणि इतर ठिकाणी 35-36च्या दरम्यान तापमान आहे. तर आता कंडिशन्स बघाल तर एवढं जरी तापमान असलं तरी हीट वेव्ह कंडिशन्स सॅटिस्फाय फक्त विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला झालेली दिसते. इतर ठिकाणी जरी तापमान 40च्या पुढं असलं तरी हीट वेव्ह कंडिशन्सने हीट वेव्ह कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी टेम्परेचर जे आहे, कमाल तापमान जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, जे की आहे. परंतु त्याचा जो सरासरीपेक्षा ते 4.5 डिग्री सेल्सिअसने इतकं जास्त पाहिजे. आत्ता जर आपण बघितलं तरी हे जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनीच जास्त आहे. तर त्यामुळं हीट वेव्ह किंवा उष्मलहर आता दिसतं आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये तरी दिसत नाही. मराठवाड्यातील काही भागांमध्ये ती आपल्याला जाणवलेली आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये ती जाणवलेली आहे. जरी हीट वेव्ह नसेल बऱ्याच भागांमध्ये तरी टेम्परेचर हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यामुळं नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. पुढील काही दिवसांचं तापमान नेमकं कसं असणार आहे? पावसाची काही शक्यता आहे का अशाच पद्धतीचं तापमान राहील? तापमान आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी जर आपण बघितलं तर तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकते आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आता जे प्रतिचक्रवाती परिस्थिती किंवा अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन जे होतं ते आता त्याची तीव्रता कमी झालेली आहे, ते वीक झालेलं आहे. त्यामुळे तापमान जे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातसुद्धा बऱ्याच ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे. उद्यापासून विदर्भामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे तापमान जे आहे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी कमी होईल. पण अगेन तापमान जे आहे 40-45 पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची जरी घट झाली तरी ते 40च्या आसपासच असणार आहे. त्यामुळं काळजी घेणं अगेन गरजेचं आहे. पुण्यात नेमकं कसं तापमान राहील? कारण की पुण्यातही आपण पाहतो की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अक्षरशः उन्हामुळं नागरिकांना सुद्धा त्रास होतोय. तर पुण्यातली काय परिस्थिती असू शकते? पुण्यामध्ये आपण बघितलं तर परवापेक्षा कालचं तापमान जे आहे 1 डिग्रीनी कमी झालेलं दिसून येतं. शिवाजीनगरमध्ये 39.8 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद काल झालेली आहे. परवा ते 41.9 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. त्यामुळं जे फॉल आहे ते आता ऑलरेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. पण ते 40च्या दरम्यान नक्कीच राहील येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये. नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी? कारण की दुपारच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन लागतंय. याचा त्रास सुद्धा होताना दिसतोय. तर आरोग्याची काय काळजी घ्यावी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी पीत राहणं गरजेचं आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये घाम येऊन पाणी बॉडी जी आहे पाणी बाहेर टाकत असते. त्यामुळे पाणी पिणं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुपारच्या वेळी किंवा पीक हीट अवर्समध्ये बाहेर जाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर सैल कपडे घालणं, सुती कपड्यांचा वापर करणं, पाणी वेळोवेळी पीत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अवलंब करू शकतो. त्याचबरोबर जे लेबर दुपारच्या वेळी काम करतात त्या वेळेमध्ये काम थांबवणं पण तेवढंच गरजेचं आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टी आहे जिथं आत्ता तापमान कमी आहे. तर तिथली नेमकी काय परिस्थिती असू शकते येत्या 2 ते 3 दिवसात? तिथं जरी तापमान कमी असलं तरी दमट वातावरणामुळे जे अनकम्फर्टेबलनेस जे आहे असह्यता येतात तिथे जास्त वाटू शकते. कारण हीट जरी कमी असली तरी दमट वातावरण असल्यामुळे तिथेसुद्धा येलो अलर्ट जो आहे उष्ण आणि दमट वातावरणासाठी दिलेला आहे. पावसाची शक्यता त्या भागात नसेल. नाही, आत्ता तरी नाही आहे. येणारे 4 ते 5 दिवस तरी मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यासाठी नाही आहे. परंतु विदर्भामध्ये आपण वादळी पाऊस एक्सपेक्ट करू शकतो.
खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर काही प्रमाणात उन्हाची तीव्रता ही आता कमी होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे आणि आता जे तापमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, जिथं सर्वाधिक तापमान आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये काल होतं जे 46.6 इतकं दाखवत होतं. पण आता ते हळू म्हणजे अमरावती असेल किंवा अकोला असेल या ठिकाणी 46 तापमान दाखवत होतं. पण आता ते कमी होईल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. पण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तो सुद्धा वर्तवलेला आहे. तर पुण्यात हळूहळू तापमानामध्ये घट होईल असा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.